क्षमस्व, थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा वेळ होतोय. थोडे 1-2 मिनिटं पुन्हा भजन. कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बंशीधर महाराज की जय. महायोगपीठे तटे भीमरथयां वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरदेवं प्रतिष्ठानगोदावरीचा असा जो भक्त आवडे श्रीहरीसी तयाठविता थोर अल्हाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. तुका हा तुकावा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला स्वस्वरूपी. तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळावला वरमहाता. सदा वैराग्यमूर्ती सदा नाम चित्ती वात्सल्यमूर्ती अखंडित सेवा श्री विठ्ठल मूर्ती. नमस्कार सद्गुरु श्री बंशीधर मूर्ती. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली की जय. श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांति ब्रह्मैकनाथ महाराज की जय. सद्गुरु बंशीधर महाराज की जय. प्रभू आवाज व्यवस्थित येतोय ना? कमेंट मध्ये सांगा व्यवस्थित आवाज येतोय का? स्वप्नील गुरुजी जय हरी. सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नेहमीप्रमाणे वंदन करून आजच्या या अभंगवाणी चिंतनाला आज सुरुवात करूया. आज अतिशय महत्त्वपूर्ण
योग आहे आणि तो योग म्हणजे खरं तर याला दुग्ध शर्करा योगच म्हटला पाहिजे. तो योग असा की आज श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांचा 723वा संजीवन समाधी सोहळा, त्यात आषाढी वारी आणि आज प्रदोष हा पर्वकाळ, हा सगळा दुग्ध शर्करा योग आणि त्यामध्ये आमचे परमस्नेही हरिभक्तपरायण माझी माऊली यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्वा हरिभक्तपरायण गणेश महाराज माऊली त्यांनी ही सेवा करण्याची संधी आज फेसबुक लाईव्हच्या आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि त्यांचे आभार. आषाढी वारीच्या निमित्तानं आणि श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्तानं आज आपण काही थोडंसं अभंगाचं चिंतन मांडणार आहोत. आज श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळा असल्यामुळे श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंगगाथेतील पंढरी महात्म्याचं वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग आपण आजच्या या अभंगवाणीच्या सेवेसाठी निवडलेला आहे. की निवृत्तीनाथ महाराज पंढरीचं महात्म्य वर्णन करताना असं म्हणतात की हरिवीन व्यर्थ आचार समर्थ, हरी हेची हेत अरे जना, ते रूप पंढरी पुंडलिक संगे, एका नामे पांग पाशतोडी, सर्व ब्रह्मार्पण क्रिया करी जाण, वेदमते खून ऐसी असे, ते रूप पंढरी पुंडलिक संगे, एका नामे पांग पाशतोडी, निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद, नाही भिन्न भेद विश्वी इये, ते रूप पंढरी पुंडलिक संगे, एका नामे पांग पाशतोडी. असा हा पंढरीचं महात्म्य वर्णन करणारा श्री निवृत्तीनाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग आपण आज सेवेसाठी निवडलेला आहे. की प्रस्तुत अभंगामध्ये श्री निवृत्तीनाथ महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी पंढरीचे व सामान्य लोकांना व अज्ञानी जीवाला नामाचे महत्व सांगितलेले आहे. की ह्या जगतामध्ये हरीशिवाय दुसरं ध्येय ह्या जगतामध्ये नाही, किंवा भगवंताशिवाय दुसरं ध्येय ह्या जगतामध्ये नाही, आणि असा निश्चय ह्या अभंगातून निवृत्तीनाथ महाराजांनी प्रगट केलेला आहे. की ध्येय दुसरं जगतामध्ये भगवंताच्या शिवाय दुसरं ध्येय कोणतेही नाही. आणि आज श्री निवृत्तीनाथ महाराजांचा 723वा समाधी सोहळा. निवृत्तीनाथ महाराजांविषयी काय बोलावं. ज्ञानेश्वर महाराजांची गुरुभक्ती आपल्याला ज्ञानेश्वरीतून अनेक ठिकाणून विदित होताना दिसते. की ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायातल्या काही ओव्या किंवा अनेक गुरुभक्तीमध्ये अखंड बुडालेले श्री निवृत्तीनाथ महाराज, गुरुभक्तीमध्ये अखंड बुडालेले श्री संत ज्ञानेश्वर महाराज, की त्यांच्या गुरुभक्तीचे ओतप्रोत त्यांचं संपूर्ण जीवन गुरुभक्तीने ओतप्रोत भरलेलं. आणि आज निवृत्तीनाथ महाराजांचा अधिकार जसा
श्रेष्ठ एक वडील बंधू म्हणून आणि सद्गुरू म्हणून त्यांची जी जबाबदारी होती त्यांनी व्यवस्थित पार पाडली. माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीनंतर, काकांच्या समाधीच्या नंतर निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी घेण्याचं ठरवलं आणि नामदेव महाराजांच्या सोबत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वराला गेले. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रावर गेल्याच्या नंतर, ज्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रावर दर्शनासाठी गेल्याच्या नंतर ब्रह्मगिरीवर जिथं एका वाघाच्या डरकळीने वाट चुकले होते, तिथेच त्यांना खरी वाट सापडली आणि आज तिथे त्या ज्योतिर्लिंगाच्या समवेत निवृत्तीनाथ महाराजांनी समाधीचा मानस आज ज्येष्ठवद्य द्वादशीला त्यांनी घेतला. आणि नामदेव महाराज असं म्हणतात की ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे उफराठे, उफराटे फार कळले माझे मनी, वळचणीचे पाणी आढ्या आले. की ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचं जाणं होत नसतं कधी. आपण जर विचार केला तर आधी प्रौढ माणसं, मोठी माणसं जातात आणि लहानी त्यांच्या मागून जात असतात. पण इथे असं नाही झालं. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराजांपेक्षा लहान आहेत, सोपान काका लहान आहेत, मुक्ताबाई लहान आहेत, पण निवृत्तीनाथ महाराजांनी आधी त्यांच्या समाधीची व्यवस्था, त्यांना व्यवस्थित जबाबदारी त्यांनी स्वतः त्यांची पार पाडली आणि त्यानंतर मात्र ते स्वतः समाधीस्थ झाले. याच्यातून त्यांचं हृदय आणि त्यांची उदारता आपल्याला दिसून येते. आणि लोपलासे भानू पडला अंधार, गेला योगेश्वर निवृत्तीनाथ. भानू म्हणजे सूर्य लोपला, सगळीकडे अंधार पडला, तसा हा योगेश्वर श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी घेतली. आणि आज 723 वर्ष श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीला झाले. आणि हे आजचं निमित्त आणि आषाढी वारी, त्यामुळे आज निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंगाचं थोडंसं चिंतन करावं, यथाशक्ती चिंतन करावं, ह्या दृष्टीनं आज आपल्या समोर ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आलोय. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची गुरुभक्ती आणि ही गुरुशिष्याची जोडी अलौकिक आहे. श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या नंतर मच्छिंद्रनाथ महाराज आणि श्री शिवगोरक्षनाथ महाराज ह्या गुरुशिष्यांच्या जोडीच्या नंतर जर कोणत्या गुरुशिष्यांच्या जोडीचं नाव जर आदराने घेतलं जातं तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत निवृत्तीनाथ महाराज ह्या गुरुशिष्य जोडींचं नाव घेतलं जातं. अशी अलौकिक ही गुरुशिष्यांची जोडी. आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायामध्ये जे काही गुरूंचं स्तवन करतायत ते अलौकिक आहे. ते इतकं अलौकिक आहे की ज्ञानेश्वरीमध्ये जर सगळ्या गुरुसाठी वापरलेल्या ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या आहेत त्या जर एकत्रित जर केल्या तर ते श्रीगुरु स्तोत्र होऊ शकतं. इतकी अलौकिकता आणि इतकी अनन्यता त्यांच्या ठाई. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जय जय आचार्या समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया, तू जया प्रति लपसी तया विश्व हे दाविसी, प्रकटतय करिसी आघवेची तू, या लागी आता स्तुती सांडूनी निवांता, चरणी ठेवीचे माता हेची भले. असं हे गुरुभक्तीचं वर्णन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंच्या विषयी करतात. आणि त्यांचं संपूर्ण जीवन असं अलौकिक जीवन आहे. आणि म्हणून आज आपण निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंगाचं यथाशक्ती चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे थोडा वेळ झाला.
त्याविषयी मी थोडीशी त्या अभंग चिंतनाकडे आपण वळूया, थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया की ह्या निवृत्तीनाथ महाराजांनी जो अभंग लिहिलाय त्या अभंगामधून निवृत्तीनाथ महाराज पहिल्या 2 चरणामध्ये मनुष्याचं जीवनाचं साध्य काय असलं पाहिजे हे सांगतायत, नंतरच्या चरणामध्ये त्याचं साधन सांगतायत आणि शेवटच्या चरणामध्ये निवृत्तीनाथ महाराज त्याचं फळ सांगतायत की मनुष्याच्या जीवनाचं साध्य काय असलं पाहिजे. कारण साध्य म्हणजे ध्येय आपल्याला ठरवता आलं पाहिजे की ते ध्येय कसं आहे. लोकांना आपली ध्येय ठरवता येत नाही. आपल्याला नेमकं काय करायचंय, कुठे जायचंय, कसं जायचंय, कुठं पोहोचायचंय, हे जर व्यवस्थित ध्येय जर ठरलेले असले की मनुष्य त्या दृष्टीनं अभ्यास, चिंतन आणि त्या दृष्टीनं तो साधना करत असतो. मनुष्याला ध्येय ठरलं पाहिजे, मनुष्याचं आपल्याला साध्य ठरलं पाहिजे. पारमार्थिक जीवनामध्ये साध्याला खूप महत्व आहे आणि संप्रदायामध्ये साध्य पांडुरंगाशिवाय दुसरं काही नाही. म्हणून साध्य ठरलं पाहिजे. मग हरिविन व्यर्थ आचार समर्थ हे म्हणत असताना निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत की हरिविन व्यर्थ आचार समर्थ. तुमचा जर आचार, त्या आचारामध्ये भगवंताचं नाम आलं पाहिजे, भगवंताचं नाम आलं पाहिजे. आता नेमकं आचार म्हणजे काय, तर आचार म्हणजे धर्मशास्त्र संमत आणि शिष्टसंमत अशी वागण्याची जी नीतियुक्त पद्धत आहे त्याला आचार म्हणा, त्याला आचार म्हणा. म्हणजे आचार म्हणजे एक वागण्याची रीत, त्याला आचार म्हणा. म्हणजे मनुष्य काहीतरी आचरण करत असतो आणि आचार हा परमो धर्म. हा वशिष्ठ स्मृतीमध्ये वशिष्ठ ऋषी असं सांगतायत की आचार परमो धर्मा सर्वेषामिति निश्चयः हीनाचारी परितात्मा प्रेहचेह विनश्यति. की आचार हा मनुष्याचा धर्म आहे, आचार हा पाळला पाहिजे. आणि प्रत्येक जण काहीतरी आचार आपण करतच असतो. मग तो आचार पाळणं म्हणजे सकाळी स्नान, संध्या करणं, जे काही आपला नित्यनैमित्तिक जे कर्म आहे ते आपण नित्यनैमित्तिक कर्म करणं किंवा कुलाचार करणं, कुलधर्म करणं, हे आचार आहे. आणि मनुष्य आचार हा आचरतोच. पण हा जो आचार जो आहे, हा आचार जर समर्थ कशानं होत असेल तर आचार हा हरीनं समर्थ होतो, भगवंताच्या नामानं समर्थ होतो. अन्यथा तो समर्थ होऊ शकत नाही. तो कसा, जर गुरु तुकाराम महाराज असं म्हणतात की आचरण ठाव नाही अंगी स्वतः भाव. बऱ्याच वेळेस अनेक लोक आचरण करतात, आपल्यालाही दिसून येतं की अनेक लोक खूप काही कडक आचरण करतात. कोणी मौन व्रताचं आचरण करतं, कोणी काही अनुष्ठान करतं, कोणी जपजाप्य करतं. बऱ्याचशा गोष्टी अनेक लोक आचरण करत असतात, पण त्यांच्या आचरणामध्ये जर भाव नसेल, त्यांच्या आचरणामध्ये जर भगवंताचं नाम नसेल तर त्या आचरणाला काहीही, त्या कर्माला काहीही किंमत राहत नाही. म्हणून आचार हा परमो धर्म हा असं जरी सांगितलेलं असलं तरी त्या आचारामध्ये भगवंताचं नाम अभिप्रेत आहे, भगवंताचं नाम त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून आचार पाळत असताना भगवंताचं नाम घेत राहिलं की मग अंतःकरणाची शुद्धता होते, अंतःकरणाची शुद्धता होते. म्हणून आचार पाळा. आचार खूप महत्वाचा आहे. आचार, आपली जी काही नित्यनैमित्तिक जी कर्म आहे ती कर्म करत 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 भगवंताचं नाम घ्या, भगवंताचं नाम घ्या आणि आचार त्यामुळे समर्थ होईल. हरिविन व्यर्थ
हरिविन व्यर्थ आचार समर्थ. आपण कितीही प्रकांड पंडित असू पण आपण भगवंताचं नाम जर घेत नसू तर आपलं पांडित्य काहीही उपयोगाचं नाही. भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे, भाव असला पाहिजे. आणि म्हणून आचार पाळता पाळता भगवंताचं नामानुसंधान घेत राहायचं. आणि सोपान काका असं म्हणतायत की तुझा तुची थोर तुझं नाही पार, आमचा आचार पांडुर विठ्ठल देव. आमचा आचार विठ्ठल देव. की ज्यावेळेस चित्ताची शुद्धता होते त्यावेळेस जो आपला आचार आहे तो आचार अतिशय सगळा विठ्ठलमय होऊन जातो. आपला जो आचार आहे ज्या उपास्य देवशी एकरूप होऊन जातो आणि मग आपल्या मुखाला सहज नाम येतं. आणि म्हणून आचार जर समर्थ करायचा जर असेल तर हरी हा शब्द उच्चारा. हरी म्हणजे भगवंताचं नाम घ्या, भगवंताचं नाम घ्या. हरिविन व्यर्थ आचार समर्थ. आणि म्हणून आचार जर समर्थ करायचा असेल तर हरिविन व्यर्थ, हरीचं नाव घ्या असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. हरी हेची हेत अरे जना. की संपूर्ण जीवनाचं ध्येय जर पारमार्थिक काही जर ध्येय असेल, जर एखादा परमार्थ करणारा जर मनुष्य असेल किंवा परमार्थ एखादा मनुष्य करत असेल किंवा वारकरी असतील तर त्यांचं ध्येय काय, त्यांचं साध्य काय? तर त्यांचं साध्य एकच आहे, म्हणजे पांडुरंगाचं दर्शन, पांडुरंगाची भेट हेच त्यांचं साध्य आहे. आणि म्हणून संपूर्ण जीवनाचं हेत म्हणजे ध्येय काय असलं पाहिजे तर ते हरिप्राप्तीचंच जीवन ध्येय असलं पाहिजे. की मला भगवंताची प्राप्ती कशी होईल, मला भगवंत कसा प्राप्त होईल, मला जगद्गुरु तुकाराम महाराजांना जशी स्थिती आली तशी मला कधी प्राप्त होईल, निवृत्तीनाथ महाराजांना जशी स्थिती प्राप्त आली तशी मला कधी प्राप्त होईल, अशी तळमळ अंतःकरणामध्ये असली पाहिजे. जर अशी तळमळ अंतःकरणामध्ये जर नसेल तर आपलं संपूर्ण जीवन आपण आपलं योग्य ध्येय ठरवलेलं नाही याचा असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आपल्या जीवनाचं हेत काय असलं पाहिजे तर आपल्या जीवनाचं हेत हे भगवंत प्राप्ती हेच असलं पाहिजे. आणि हेच निवृत्तीनाथ महाराज सांगतात की हरी हेची हेत अरे जना. काय साध्य असलं पाहिजे तर हे सांगत असताना निवृत्तीनाथ महाराज सांगतायत की आपलं साध्य पांडुरंगच असला पाहिजे, आपलं साध्य आपले सद्गुरूच असले पाहिजे. हरी हेची हेत अरे जना. अरे जना म्हणजे लोकांना सांगतायत, तळमळीनं सांगतायत, बाबा हो की तुम्ही भगवंताचं नामचिंतन घ्या, भगवंताचं नामचिंतन घ्या, भगवंताचं सोपं असलेलं नाम घ्या. आपल्याकडे अनेक संतांनी उपदेश करताना सामान्य लोकांना, सामान्य अज्ञानी जीवांना उपदेश करताना अनेक ठिकाणी सांगितलंय, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. हे सांगताना जगद्गुरु तुकाराम महाराज किती कळवळीनं सांगतायत की तुम्ही तुमच्या जीवनाचा नाश नका करू, तुम्ही भगवंताचं, आता मागं जे झालं ते झालं, पण ह्या पुढे तरी तुम्ही, आता तरी पुढे, ह्या पुढे तरी तुम्ही भगवंताचं नाम घ्यायला शिका, भगवंताचं नाम घ्या. कारण भगवंताचं नाम तारक आहे, ह्या भवसागरातून तारून नेणारं भगवंताचं नाम आहे. क्षणाक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. की आपण विचार करायला पाहिजे, पण संप्रत काळात मनुष्य विचारच करत नाही, विचारहीन त्याची दृष्टी झाली की मनुष्य विचारच करत नाहीये. सत्सत विवेक विचार तो विसरलाच आहे आणि ध्येय तो विसरूनच गेला. कारण प्रपंचात आणि परमार्थात सुद्धा ध्येय खूप महत्वाचं असतं. प्रपंचात सुद्धा आपल्याला जर एखादी गोष्ट प्राप्त करून घ्यायची जर असेल तर त्या दृष्टीनं आपण काहीतरी त्या साधन करायला पाहिजे. जसं उदाहरणार्थ एखाद्या मनुष्याला जर डॉक्टर व्हायचं असेल तर तो घरी बसून डॉक्टर होऊ शकत नाही. एखाद्या मनुष्याला इंजिनियर व्हायचं जर असेल तर तो घरी बसून इंजिनियर होऊ शकत नाही. त्याला तिथे
त्याचा काय अभ्यासक्रम आहे तो अभ्यासावा लागेल, त्याचं काहीतरी साधन करावं लागेल, तेव्हा त्याला ती डिग्री प्राप्त होईल. पण त्याचं आधी हे ध्येय ठरलेलं पाहिजे, साध्य ठरलेलं पाहिजे की मला काय व्हायचंय. आणि म्हणून आणि इथे निवृत्तीनाथ महाराज तेच सांगतात की तुमच्या जीवनाचा आधी तुम्ही ध्येय ठरवा. आणि ते सांगतात की ध्येय काय ठरवा, तर हरीच ठरवा. कारण हरी हा पापाचं हरण करणारा आहे, दुःखाचं हरण करणारा आहे. कारण पुन्हा हरीचं जर चिंतन केलं तर पुन्हा जन्माला यावं लागत नाही. म्हणून हरी हे ध्येय ठेवा. जी ध्येय संपणारी आहे ती ध्येय बाळगू नका. आपण जीवनमुक्त अवस्थेला कसं जाता येईल, आपला उद्धार कसा होईल याचा विचार करा. कारण हरिमुखी गाता हरपिली चिंता, तया नाही मागुता जन्म घेणे. नाथ महाराज म्हणतात की पुन्हा जन्माला यावं लागत नाही, जण भगवंताचं नाम मुखाला यावं लागत नाही. आणि म्हणून की आपल्या सगळ्यात महत्वाचं ध्येय ठरलं पाहिजे. आणि निवृत्तीनाथ महाराज हेच सांगतात की अरे जना हरी हेची हेत, दुसरं नाही काही. हरी हेची हेत अरे जना. की ते सांगतायत तुमचं साध्य काय करा, हरी करा, हरी करा. मग हरी करा. ते रूप पंढरी पुंडलिक संगे. कोणतं रूप? पुंडलिकरायांच्या सोबत कोणतं रूप आहे म्हणाले? ते रूप. ते रूप कोणतं? भगवान विष्णूंचं हरिरूप. हरिरूप ते पंढरपुरात आहे म्हणाले. पांडुरंग पंढरपुरात आहे. पंढरपुरामध्ये पंढरी संगे पुंडलिक संगे. ते रूप पंढरी पुंडलिक संगे. की ते जे रूप आहे, कोणतं रूप? तर ते हरिरूप आहे. ते पुंडलिकरायांच्या सोबत पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये आहे. पंढरी महात्म्यातला अभंग आहे. इथे पंढरपूरचं महात्म्य त्यांनी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. हे पंढरपूर तेव्हा होतं जेव्हा काहीही नव्हतं, तेव्हा पंढरपूर क्षेत्राचं महात्म्य वर्णन करताना केलंय. तर निवृत्तीनाथ महाराज असं म्हणतात की ते रूप पंढरी एका नामे पांग पाश तोडी. की भगवंताचं ते हरिरूप आहे. ते हरिरूप हे पंढरी तीर्थक्षेत्रावर आहे, पुंडलिकरायांच्या समवेत आहे. मग एका नामे पांग पाश तोडी. भगवंताचं नाम एकदा उच्चारलं की आपले पांग फिटत आणि आपले पाश तोडल्या जातात, पाश तुटतात. मग भगवंताचं नाम, कारण भगवंताच्या नामाशिवाय तर ह्या कलियुगामध्ये दुसरे गत्यंतरच नाहीये. कारण हरैर्नाम 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 एव केवलम कलौ नास्त्यैव ना. की कलियुगामध्ये भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. कारण कलौतत हरिकीर्तनात भगवंताच्या कीर्तनाचंच महात्म्य सांगितलेलं आहे. की भगवंताचं नामच घेतलं पाहिजे, तारक आहे. भगवंताचं नामच घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपलं योग्य ध्येय ठरलं की आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे त्या दृष्टीनं आपली साधना चालू होते, साधना प्रवास चालू होतो. थोडासा जर विचार करायचा ठरला, पण योग वैशिष्ट्यामध्ये एक श्लोक आलाय, तो श्लोक थोडासा लक्षात नाही, पण त्याचा मी भाव सांगतो. की तो भाव असा आहे की म्हणतायत की जगतामध्ये आळस नावाची गोष्ट जर नसती तर सगळेच संपत्तीवान आणि सगळेच विद्वान असते. सगळेच संपत्तीवान आणि सगळेच विद्वान असते. पण हा आळस आल्यामुळे सगळीकडे
विद्वत्ता आणि संपत्तीहीनता आपल्याला दिसून येते. म्हणजे मनुष्य आपली ध्येय ठरवत नाही, त्याच्यात आळस करतो. थोडक्यात काय, आळस करतो. कोणतीही गोष्ट करायची असेल तर तो आळस करतो. बऱ्याच वेळेस आपल्याला असं दिसून येतो की मनुष्य प्रत्येक गोष्टीचाच आळस करतो. त्यानं आळस्य सोडलं पाहिजे, कारण आपल्याकडे एक म्हण अशी की आळस हा माणसाचा शत्रू आहे म्हणा, आणि तो खरंच शत्रू. आळस कधीही माणसानं करू नये. आणि मनुष्याचं एकदा का ध्येय ठरलं की ते ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याच्यासाठी तो धडपड करतो, योग्य साधन करतो, आणि त्या दृष्टीनं पाऊल वाट तो चालायला लागतो. मग ते नाम एका नामे पांग पाशतोडी, एका नामे पांग पाशतोडी, एका नामे पांग पाशतोडी. भगवंताच्या एखाद्या वेळेस जरी भगवंताचं नाव मुखात न आलं तरी आपला उद्धार होऊ शकतो. श्रीमद भागवतामध्ये अजामेळाचं जे आख्यान येतं त्या आख्यानामध्ये पुत्राच्या निमित्तानं का होत नाही, पण भगवंताचं नाम मुखात आलं त्या अजामेळाचा उद्धार झाला. ही कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. मग याच्यामुळे जी काही बंधन आहेत, पाश म्हणजे बंधन, हे बंधन सगळी तुटतात, सगळी बंधनं तुटतात. सगळ्या पाश अनेक प्रकारचे शास्त्रानं वर्णन केलेले आहे, पण त्यामध्ये मुख्यतः जो पाश आहे तो पाश म्हणजे संसाराचा पाश, संसार बंधन. हे बंधन तोडण्यासाठी कोणाची जर आवश्यकता असेल, जर आपल्याला संसाराचं बंधन तोडायचं असेल तर आपल्याला कुणीही मदतीला येणार नाही. आपले आप्तस्वकीय आपल्या मदतीला येणार नाही. मग कोण आपल्याला हे संसार बंधनातून सोडील? हा पाश तो तोडून टाकेल. कारण परमार्थ करायचा असता तो आपण आपला करायचा. आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. आपली आपण करा आपली आपल्याला सोडवण करायची. म्हणजे आपला परमार्थ दुसऱ्यानं करून चालणार नाही. आपण आपलाच परमार्थ करायचा आहे. आणि हे जे काही संसार बंधनाचा जो पाश आहे तो भगवंताचं नाम घेत घेत सद्गुरु कृपेनं तोडायचा. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराज सांगतायत की ते रूप पंढरी पुंडलिक संगे एका नामे पांग पाश तोडी, एका नामे पांग पाश तोडी. की भगवंताचं जे रूप आहे ते पंढरपुरात जे उघड परब्रह्म आहे, जे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, ज्याचं वर्णन संतांनी केलेलं आहे, अशा परब्रह्म परमात्मा त्याचं नुसतं एका दर्शनानं भगवंताच्या नामानं की आपली जी सगळी इच्छा पूर्ण होते. हेतू पूर्ण, पांग म्हणजे काय, हेतू पूर्ण होणे. आपली सगळे मनोरथ पूर्ण होतात. हेतू तर मनोरथ पूर्ण होतात, पण आपले सगळे जे पाश आहे ते पाशातून सुद्धा आपली मुक्तता होते. थोडा विचार करून बघा. मग बऱ्याच वेळेस असा विचार येतो की पांडुरंगाचं दर्शन कशासाठी घ्यायचं आहे, वारी कशासाठी करायची आहे, वारी केल्यानं काय फळ मिळणार आहे, याचा सगळा जर विचार जर आपण केला तर बऱ्याच वेळेस आध्यात्मिक जर दृष्ट्या विचार केला तर आपण म्हणतो की बाबा संसारातून आमची सोडवण होण्यासाठी आम्ही वारी करतो, आमच्या पाशातून मुक्तता होण्यासाठी आम्ही वारी करतो. हे बरोबरच आहे, पण आपल्याकडून शारीरिक तप व्हावं, आपल्या शरीरातून काहीतरी आपलं तप साधना व्हावी म्हणून वारी आपल्याकडे सांगितले गेलेली आहे. वारीतनं तप होतात अनेक निष्ठावान वारकरी. मग त्यामध्ये मुखाचं तप होतं, वाचेचं तप होतं, शरीराचं तप होतं, पायांचं तप होतं. म्हणजे संपूर्ण थोडक्यात सर्वांगेशु हरी, संपूर्ण सर्वांग आपला हरिमय होऊन जातं. हे तप आहे. मग की नेमकं आपण विचार करतो की नेमकं आपल्याला म्हणजे इच्छा पांग म्हणजे आपल्या इच्छा कोणत्या पूर्ण होतात, तर सगळ्या इच्छा भगवंत पूर्ण करतो.
आणि सगळ्या इच्छा पूर्ण केल्याच्या नंतर अशी एक स्थिती प्राप्त होती की तिथं कोणतीही इच्छा राहत नाही. जी कोणती इच्छा कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कोणती इच्छा? ते पांडुरंगाचं दर्शन एकदा झालं की मग मनुष्याला कशाची कोणतीच इच्छा राहत नाही. पण असा दुर्लभ आहे, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, असा पांडुरंग दुर्लभ आहे की असा नित्यनेम करणारा, भगवंताचं नाम सतत मुखात नामचिंतन करणारा म्हणाले दुर्लभ आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की हे भगवंताचं दर्शन केल्यानं आपल्याला काहीची पुण्य प्राप्त होणार आहे. शास्त्रकारांना सांगितलं की आषाढी जर वारी आपण जर केली, हे वारीचं जे तप जर केलं तर आपल्याला 11 गोष्टींची प्राप्ती होती. कोणत्या 11 गोष्टी? श्रद्धा मेधाम यशप्रज्ञाम विद्याम बुद्धिम श्रियम बलम तेज आयुष्य आरोग्यम देहि मे तु जनार्दनम. या 11 गोष्टी. श्रद्धा प्राप्त होते, मेधा प्राप्त होते, यश प्राप्त होतं, प्रज्ञा प्राप्त होते, बुद्धी प्राप्त होते, श्री प्राप्त होते, बल प्राप्त होतं, तेज प्राप्त होतं आणि आयुष्य आणि आरोग्य, एवढ्या 11 गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की सगळं हे जे काही पांडुरंगाचं रूप जे पंढरपुरामध्ये आहे, त्या पांडुरंगाच्या नामाने, एका नामाने आपली सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि आपले जे काही पाश आहे, आपल्याला जे काही ह्या संसारात प्रत्येक जीव गुरफटलेला आहे, ह्या संसार बंधनात आपली सुटका होते. आणि या संसार बंधनातून सुटका झाल्याच्या नंतर आपल्याला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हायला वेळ लागत नाही. मग आता हे 2 झाले साध्य. आपण विचार करतोय साध्य की ठीक आहे, ते सांगतायत की समोरच्या एका जीवाला ते सांगतायत की तुम्ही पंढरपूरला गेलं पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे, पांडुरंगाचं नाम तुमच्या मुखात आलं पाहिजे. तो पांडुरंग परमात्मा पंढरपूर तीर्थक्षेत्रावर आहे, त्याचं नाव घेतल्याच्या नंतर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे. आणि सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख राहणार नाही, सगळं आनंदमय तुमचं जीवन होईल. आणि सगळं आनंदमय जीवन झाल्याच्या नंतर हे संसाराचं जे बंधन आहे ते पाश तुमची तुटतील. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर तुम्ही भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. आता भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, मग इथे प्रश्न निर्माण होतो, या सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण त्याच्यासाठी काय? बऱ्याच वेळेस आपण अनेक ग्रंथ वाचलेले आहेत, अनेक ग्रंथांच्या काही फलश्रुती असतात किंवा काही स्तोत्रांच्या फलश्रुती असतात. फलश्रुतीमध्ये असं सांगितलेलं असतं की तुम्ही जर एखाद्या स्तोत्राचे एवढे पाठ केले की तुम्हाला विद्या प्राप्त होईल, तुम्ही एवढ्या वेळेस हे स्तोत्र वाचलं की तुम्हाला संतती प्राप्त होईल, तुम्हाला संपत्ती प्राप्त होईल. आणि असं फलश्रुती जर दिलेली असेल तर मनुष्य ते प्राप्त करून घेण्यासाठी, संपत्ती प्राप्त करून घेण्यासाठी, संतती प्राप्त करून घेण्यासाठी, ज्या काही प्रापंचिक ज्या इच्छा आहेत त्या इच्छा प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य त्या स्तोत्राचं पठन करतो. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी इथं सांगितलं की बाबा तुमचं जीवनाचं साध्य काय असलं पाहिजे? हे तर काय असलं पाहिजे? तर पंढरीश पांडुरंग परमात्मा असलं पाहिजे. तो पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे, त्याचं भगवंताचं नामचिंतन केल्यानं तुमच्या जीवनातलं सगळ्या प्रकारचं दुःख नाहीसं होणार आहे, तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे. मग साधकाने प्रश्न असा विचारला की म्हणाले निवृत्तीनाथ महाराज की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू, पण याच्यासाठीचं साधन काय? याच्यासाठीचं साधन काय? तर निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये असं सांगतायत की सर्व ब्रह्मार्पण क्रिया करी जान वेदमते खून ऐसी असे. सर्व ब्रह्मार्पण क्रिया करी जाण. आता ब्रह्मार्पण म्हणजे काय? हे साधन की तुमच्या सगळ्या संपूर्ण जीवनाचं दान करा, सर्वस्व देऊन टाका. कुणाला सर्वस्व द्या? तर तुमचं सगळं सर्वस्व भगवंताला द्या, सर्वस्व भगवंताला द्या. आणि
वारकरी होण्यासाठी सर्वस्वच द्यावं लागतं, तेव्हा वारकरी होता येतं. सर्वस्व द्यावं लागतं तेव्हाच वारकरी होतात. भगवंताला, आपल्या सद्गुरूंना सगळं द्यावं लागतं, सगळं. आणि तसा जर विचार जर केला तर सगळं भगवंताचं जर निर्मित असेल तर आपला त्याच्यावर अधिकार नाही. आपण म्हणतो हा देह भगवंताने दिला, आपण चालतो बोलतो भगवंताच्या सत्तेनं चालतो आणि बोलतो. हे जर सगळं भगवंताची आपल्यावर जर सत्ता असेल तर काय भगवंताचंच भगवंताला. पत्रम पुष्पम फलम तोयम, हे तर देतोच आहे आपण, फुलं वाहतोच आहे, दान धर्म करतोच आहे, हे त्याचंच त्याला देतोय ना. फळ कुणापासून निर्माण झालं? भगवंतानीच निर्माण केले. पत्र पानं कुणी निर्माण केली? भगवंतानीच निर्माण केली. फळ कुणी निर्माण केलं? भगवंतानीच निर्माण केलं. मग आपण त्याचं त्यालाच देतोय, मग आपण वेगळं काय करतोय? आपलं काय, कोणती अशी गोष्ट द्यायची आहे भगवंताला की तेव्हा सर्वस्व दिल्या जाईल? तर आपली अशी अंतःकरणपूर्वक मन नावाची गोष्ट भगवंताला द्यायची आहे. म्हणजे मन भगवंताला दिलं की आपलं सर्वस्व भगवंताला आपण दिलं. ब्रह्मार्पण करायचं. ब्रह्मार्पण साधन आहे. ब्रह्मार्पण शब्द जितका सोपा आहे तितका खूप अवघड आहे. ब्रह्मार्पणाची व्याख्या करणं सोपं आहे, पण सगळ्याचा त्याग करणं अवघड आहे. आपलं शरण जाणं भगवंताला अवघड आहे. कारण भगवंताला सर्व अर्पण कर, म्हणजे ब्रह्मार्पण, सगळं अर्पण करा भगवंताला. भगवंताला शरण जा, कारण शरणांगत दीनारत परित्राण पराजने. शरणांगतला भगवंत, शरणांगतावर कृपा करतो भगवंत. कारण भगवंताच्या शिवाय दुसऱ्याला आपण शरण जाऊ शकत नाही. आणि कोणाला जाणार आहे शरण? शरण कुणाला जावं? तर एखाद्या समृद्ध माणसाला शरण जावं की जो आपल्या देऊ शकतो, जो ब्रह्मानंद देऊ शकतो, अशा व्यक्तीला शरण जावं. पण जीवात तर तेवढी क्षमता नाही की तो ब्रह्मानंद देईल. म्हणून अशा ठिकाणी शरण जा की तुम्हाला कुठेही नंतर शरण जाण्याची वेळ येणार नाही. एकदा का तुम्ही भगवंताला शरण गेले की दुसरीकडे तुम्हाला कुठेही शरण येणार नाही. म्हणून ब्रह्मार्पण करा. सर्व ब्रह्मार्पण क्रिया करी जान. क्रिया करा, ब्रह्मार्पण करा. तुकाराम महाराज असं म्हणतायत की तुझ बिन कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. मला दुसरं कुणी दिसत नाही तुझ्याशिवाय, तू एकच आहे की तुला शरण आलं पाहिजे असं माझ्या अंतःकरणातून मला वाटतंय. आणि भगवंता मी तुलाच शरण येणार आहे, मी दुसऱ्याला शरण जाणार नाही. आणि म्हणून ब्रह्मार्पण. मग ब्रह्मार्पण केल्याच्या नंतर काय प्राप्त होईल? तर ब्रह्मार्पण केल्याच्या नंतर आपल्याला ब्रह्मच प्राप्त होईल. ब्रह्मच प्राप्त होईल. भगवंताला सर्वस्व देऊन टाका, तुमचं मन देऊन टाका, भगवंताला सिलेंडर करा, शरण जा. आपल्याला अनेक संत चरित्रातून बघता येतं की अनेक संत गतीसाठी आळवलं आणि भगवंत शरण गेल्याचं आपल्याला अनेक चरित्रातून, अनेक दृष्टांतातून आपण ऐकलेलं आहे. आणि भगवान गीतेमध्ये सुद्धा सांगतात, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. 4थ्या अध्यायामध्ये भगवंत बोलतात, भगवंत अर्जुनाला बोलतात की ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर, सगळं जे काही आहे ते ब्रह्मच आहे. म्हणाले सगळं काही ब्रह्म आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, सगळं जग विष्णुमय आहे, अशी स्थिती प्राप्त होते. पण हे ब्रह्मार्पण साधन सांगितलं की असं आपण भगवंताला ज्या वेळेस आपलं सर्वस्व अर्पण करू, ब्रह्माला सगळं अर्पण करू, त्यावेळेस आपल्याला अशी स्थिती ब्रह्मस्थिती प्राप्त होईल. तोपर्यंत नाही.
करता करविता भगवंत आहे, आपल्याला चालविता भगवंत आहे, आपल्याला बोलविता भगवंत आहे. कारण सर्वस्व ह्या सगळ्या संपूर्ण जीवावर भगवंताचाच अंकुश आहे. भगवंतच सगळ्या गोष्टी करवून घेतो. जे कार्य ज्या व्यक्तीकडून करून घ्यायचं आहे ते कार्य भगवंत त्या व्यक्तीकडून करून घेतो. आणि म्हणून आपल्याला ब्रह्मार्पण आलं पाहिजे. आणि म्हणून सर्व ब्रह्मार्पण क्रिया करी जाण, वेदमते खून ऐसी असे. ऐसी असे कारण वेदशास्त्रामध्ये असं सांगितलंय की ब्रह्मार्पण करा. ही खूण निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितली की वेदामध्ये असं आलेलं आहे. ते मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही ब्रह्मार्पण करा. ब्रह्मार्पण करा. आणि मग निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद, नाही भिन्न भेद विश्वीये. की हा भगवान निवृत्तीचा देव म्हणाले कोण? सर्व हा गोविंद, पंढरीश पांडुरंग परमात्मा निवृत्ती महाराजांचा आराध्य आहे. आणि मग ज्यावेळेस ब्रह्मार्पण घडतं त्यावेळेस कुठेही भेदभाव दिसत नाही. सगळीकडे ब्रह्ममय दृष्टी होऊन जाते. सगळीकडे ब्रह्म, सगळीकडे विष्णुमय जग दिसायला लागतं. सगळं जे जग आहे ते विश्व आहे त्याच्यात भेद कोणताही राहत नाही. आणि ही स्थिती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं फळ आहे. प्रत्येक साधकाची एक अवस्था असते. मुमुक्षूतून साधका अवस्थेतून आणि साधका अवस्थेतून सिद्धा अवस्थेकडे त्याचं प्रयाण होत असतं. आणि म्हणून शास्त्रानुमते आपलं वर्तन ठेवलं पाहिजे. बरं, बऱ्याच वेळेस असं होतं सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतात असं नाही. प्रत्येकालाच वेदांताचे सिद्धांत कळतात असं नाही. प्रत्येकालाच एखादा अभंग सुटतो असं नाही. पण संतांनी ह्या सगळ्या गोष्टी इतक्या काही सोप्या करून सांगितलेल्या आहे की तुम्ही काहीच करू नका. काहीच करू नका. तुम्ही फक्त तुमच्या जिवेला वेग द्या, भगवंताचं नाम घ्या आणि भगवंताला सगळं अर्पण करा. मग जे काय व्हायचं ते आपोआप होईल. मग त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करायची गरज नाही, आपोआप होईल. इतकं सोपं आणि सरळ साधन आपल्या संतांनी सांगितलं. वारीसारखं साधन सोपं आणि सरळ आहे. कारण वारी की तिथे सुद्धा सर्व केल्याच्या नंतरच वारी होते. कारण माऊली ज्ञानोबाराय म्हणतात काया वाचा जिवे सर्वस्व उदार, बाप रुक्मा देवीवर विठ्ठलाचा वारी कर. तुम्हाला वारीकर व्हायचंय ना तर मग काया वाचा मने जीवावर उदार व्हा आणि मग तुम्हाला वारीकर होता येईल. आणि वारकरी अनेक तो आनंद न वर्णन करण्यासारखाच. वारीचा आनंद वर्णन कधीच अनिर्वचनीयच, ते वर्णन करता येत नाही. इतका आनंद वारीमध्ये असतो. तुकोबारायांचा गजर सगळीकडे घुमत असतो आणि अंतःकरणाला आल्हाद निर्माण होत असतो. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी साधा आणि सोपं सरळ साधन सांगितलं की भगवंताचं नाम मुखानं घ्या, की जे पंढरी आहे ह्या पंढरी महात्म्याच्या अभंगामधनं सांगतायत. आणि आज हरिभक्तपरायण माझी माऊली चे सर्व असलेले जास्त सवय नसल्यामुळे मध्ये आणि बऱ्याच वेळेस नेटवर्कचाही खूप प्रॉब्लेम आलाय. त्याच्यामुळे सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा त्यांना धन्यवाद देतो. आणि अशी ही आपल्याकडून भगवंतानी पंढरीची वारी आता ह्या कोरोनाच्या सद्यस्थितीमुळे आपण सगळेच जण मानसिक वारी करतोय. पण मानसिक वारीत सुद्धा आपण मनानं आपण पंढरपूरला जातोय आणि रोज नवा आनंद घेतोय. आणि वारी एक प्रत्येक वारकरी अंतःकरणपूर्वक हा वारी करत असतो, अंतःकरणपूर्वक वारी करतो. पण रोज आता वारी तर आपण मनानं करायची आहे, पण आपण ज्यावेळेस आपली जे काही रोजची संध्या करत असो, भगवंताचं पूजन ज्यावेळेस आपण करत असो, त्यावेळेस
आपण भगवंताचं डोळे बंद करून ध्यान करूया आणि ध्यान केलं जे काही वारीत जो काही आनंद आहे तो आनंद आपण मनानं घेऊया आणि मग आपली जी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी आणि आपली जी पताका आहे ती आपण पंढरपुराला नेऊया आणि अशीच लवकरात लवकर हे कोरोनाचं संकट जावं ही पांडुरंगचरणी प्रार्थना आणि पुढच्या वर्षी आपण अधिक उत्साहानं आपल्याकडून ही वारी भगवंत घ्यावी हीच पांडुरंगचरणी प्रार्थना। आणि एवढं सांगून मी माझ्या शब्दांना यथाशक्ती जे काही मी प्रवचन सेवा केलेली आहे त्या सेवेला विराम देतो। येईल तैसे करीतो सेवा गोड करून घ्यावी पुण्यपदाची जोड वत्साला निज भक्ताला द्यावी। कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु बंसीधर महाराज की जय। सर्वांना पुनश्च एकदा सप्रेम रामकृष्ण हरी।